इंदापूर गोळीबार प्रकरणातील आरोपीला इंदापूर पोलिसांनी 2 तासातच वालचंदनगर येथून ताब्यात घेतलंय। या घटनेनंतर इंदापूर तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात जागोजागी नाकाबंदी करण्यात आली होती। याच वेळी वालचंदनगर येथून या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे। धीरज उर्फ सोन्या चोरुंबले असून तो शिरसोडीमधील असून जुन्या भांडणाच्या कारणातून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली असून आरोपीकडून पोलिसांनी एक पिस्तूल ही ताब्यात घेतलंय। इंदापूर शहरातील आई कॉलेज समोर सोमवारी 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7च्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली होती। यात राहुल अशोक चव्हाण हा जखमी झाला आहे। बारामतीमधील घटना ताजी असताना इंदापूरमध्ये तरुणावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती। यानंतर पोलिसांनी दौंड, येवत, वालचंदनगर, सोलापूर, ग्रामीण, शहर, धाराशिव भागात नाकाबंदी केली होती। या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देत संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला आहे। जखमी तरुणावर इंदापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी त्या जखमी तरुणाची देखील भेट घेतली आहे। इंदापूरमध्ये आज संध्याकाळी 7 वाजता एक धक्कादायक घटना घडली होती, ज्याच्यामध्ये एका युवकावर फायरिंग झाल्याची बातमी मिळालेली होती। सदर जो जखमी युवक आहे त्याचं नाव राहुल अशोक चव्हाण असून ते आउट ऑफ डेंजर आहेत। ते सध्या दवाखान्यामध्ये त्यांचा उपचार चालू आहे आणि जो अज्ञात इसम त्यांच्यावर फायरिंग करून तिथून पळून गेलेला होता, त्या अनुषंगाने पुणे जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत पुणे जिल्ह्यामध्ये दौंड, त्याच्यानंतर यवत, उरळी कांचन, वालचंदनगर, तसेच सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर आणि उस्मानाबाद अशा वेगवेगळ्या शहरामध्ये नाकाबंदी इमिडिएटली लावण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने फायरिंग करून गेलेला इसम हा वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या दिशेने गेला होता आणि तिथल्या नाकाबंदीमध्ये तेथील प्रभारी अधिकारी राजकुमार डुनगे यांनी त्या इसमाला ताब्यात घेतलेला आहे आणि फायरिंग करणाऱ्या इसमाने जे फायर केलेले वेपन आहे ते पण ताब्यात घेतलेलं आहे। या अनुषंगाने जखमीकडे अधिक विचारपूस केली असता जे सिरसोळी गाव आहे त्या गावातील हे सर्वजण असून जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी आज रोजी हल्ला केलेला आहे। त्या आरोपीला आम्ही 2 तासाच्या आत ताब्यात घेतलेला आहे। तसेच माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख सर यांच्या अंतर्गत जे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मोहीम राबवलेली आहे, त्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण 12 वेपन जमा केलेले असून आज सकाळीच माननीय पोलीस अधीक्षक महोदयांनी एकूण 7 वेपनच्या बाबत प्रेस नोट दिलेली होती। त्यासोबतच वालचंदनगरचे 3 आणि माळेगाव येथे 2 असं एकूण 12 वेपन सप्टेंबर महिन्यामध्ये जमा केलेली आहे। नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी बारामती समाचारला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।